नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता ऐश्वर्याचं ऐकून जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढणाऱ्या सुमित्राताईंची आता सौमित्र कशाप्रकारे कानउघडणी करणार, तर सौमित्र नानांना दिलेलं वचन पूर्ण करू शकेल का, जानकी आणि ऋषिकेशचा शोध घेऊ शकेल का, हे या सर्व काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की ऋषिकेश आणि जानकी या दोघांवरही अविश्वास दाखवत सुमित्राताई जानकीला घराबाहेर काढत असतात. ऋषिकेश तिला पकडतो आणि म्हणतो, तुम्हाला कोणालाही हात धरून घराबाहेर काढायची गरज नाही, आमचे आम्ही जाऊ शकतो. परंतु आम्ही गेल्यानंतर आज ऐश्वर्याचं ऐकून जे काही करत आहेस ना आई, त्याचा एक ना एक दिवस तुला पश्चातापच होणार आहे. सुमित्राताई म्हणतात, थांब ऋषिकेश, यापुढे मला आई म्हणायचं नाही, असं म्हणत आता सुमित्राताईंनी ऋषिकेशला आई म्हणण्यापासून थांबवलेलं असतं. आणि ऋषिकेश, तू सावत्र आहेस, तर जानकी अनाथ आहे याची जाणीव त्यांनी करून दिलेली असते. तर ऋषिकेश म्हणू लागतो, ठीक आहे, यापुढे तुम्हाला जर आई म्हणायचं नसेल तर तुम्हीही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ऋषिकेश रणदिवे तुमच्यासाठी मेला आहे. आता मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटतं. ऋषिकेश पुढे म्हणू लागतो, ऋषिकेश पार्वती रणदिवे, यापुढे सुमित्रा रणदिवे तुम्हाला कधीही आई अशी हाक मारणार नाही आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत या रणदिवे कुटुंबामध्ये मी कधीही पाऊल टाकणार नाही, असं म्हणत आता जानकीचा हात हातात घेत ऋषिकेश रणदिवेंचं घर सोडत असतो. आता छोट्या ओवीचीही कोणाला दया येत नसते. जानकी म्हणू लागते, ऋषिकेश नाही, हे घर माझं आहे. ऋषिकेश म्हणतो, ज्या घरामध्ये आपल्यासाठी स्थान नाही, ज्या घरामध्ये माझ्या बायकोवर विश्वास नाही, ज्या घरामध्ये जानकी तू अनाथ आहेस आणि मी सावत्र आहे याची जाणीव करून दिली जाते, ते घर आपलं नाही आहे जानकी. हे घर आपलं होतं, परंतु आता नाही. तरीसुद्धा जानकी जाण्यासाठी तयार नसते. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी, माझी शपथ आहे, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. आता जानकी म्हणते, ठीक आहे ऋषिकेश. आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी घराबाहेर पडतात. तर त्याचवेळी आता जानकीचा पदर तुळशी मातेच्या वृंदावनामध्ये अडकला जातो. आता जानकीला वाटत असतं की सुमित्राताईंनीच जानकीला थांबवलं आहे. जानकी म्हणते, आई, मला माहीत होतं तुम्ही मला थांबवणार. परंतु ज्यावेळी जानकी मागे वळून पाहते तेव्हा मात्र तुळशी मातेच्या वृंदावनामध्ये जानकीचा पदर अडकलेला असतो. नकळत का होईना, परंतु तुळशी माता मात्र जानकीला थांबवत असते. तर त्यानंतर ऐश्वर्या येत म्हणू लागते, पाहिलंच ना, मी तुला म्हणाले होते की मी माझं चॅलेंज पूर्ण करणार आणि आज मी माझं चॅलेंज पूर्ण केलं आहे. ऐश्वर्या जानकीला म्हणते, आज या घरावर माझं साम्राज्य मी स्थापन करत आहे आणि तुझ्या नशिबाचा वनवास सुरू झाला आहे. परंतु जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला काही न बोलताच रणदिवे कुटुंब सोडतात आणि तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आता आजी ऐश्वर्याला म्हणू लागते, अगं ऐश्वर्या, त्यांना या घराबाहेर काढून काहीच उपयोग होणार नाही, कारण आत्तापर्यंत ऋषिकेशने कंपनीसाठी जी काही मेहनत केली त्याचे पैसे तर त्याच्याच अकाउंटला असणार आहेत. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, नाही, त्यांचे तर पंख मी छाटले आहेत, कारण ऐश्वर्याने ऋषिकेशचे संपूर्ण अकाउंट बंद करून ठेवलेली असतात. आता ज्यावेळी ही बातमी ऋषिकेशला समजते त्यावेळी मात्र ऋषिकेशला धक्का बसतो. तर जानकी विचारू लागते, ऋषिकेश, अहो काय झालंय, तुम्ही एवढे का चिडलात? ऋषिकेश म्हणतो, जानकी, आज आपल्या हक्काचे पैसेही आपल्या हातात राहिलेच नाही आहेत. तर जानकी विचारते, म्हणजे? तर ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं आपल्या हक्काचे, माझ्या कमाईचे पैसेच आता ऐश्वर्याने बंद केले आहेत. आता मात्र जानकीला धक्का बसतो, कारण ज्या पैशाचा ऋषिकेश आणि जानकीला आधार वाटत असतो ते पैसेच आता त्यांच्या हातून हिसकावून घेतले जातात. आता मात्र ओवीची दोघांनाही काळजी वाटत असते, कारण आपल्यामुळे आपल्या ओवीची, आपल्या मुलीची फरफट होत आहे हे जानकी आणि ऋषिकेशला कळत असतं. जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, आता काय करायचं आहे? तर नकळतच ओवी विचारते, बाबा, आता आपण कुठे जाणार आहोत? आपलं दुसरं घर आहे का? आता मात्र जानकी आणि ऋषिकेश मात्र काहीच बोलत नाहीत, कारण ओवीच्या या प्रश्नाचं उत्तर ना जानकीकडे असतं ना ऋषिकेशकडे. या छोट्याशा ओवीला घेऊन आता वनवन कशी करावी, आपल्या वनवासाला सुरुवात कशी करावी, ही जानकी आणि ऋषिकेशलाही कळत नसतं. ज्या ऋषिकेशने दिवस रात्र मेहनत करून कंपनी उभारलेली असते, कंपनी नावारूपास आणलेली असते, त्याच ऋषिकेश आणि जानकीला आता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हक्क मिळत नाही, ना त्यांच्या हक्काचे पैसेही त्यांना मिळत. आता जानकी आणि ऋषिकेश आपला मार्ग शोधू लागतात. तर दुसरीकडे सुमित्राताईंना शब्द दिल्याप्रमाणे आणि नानांना पाहण्यासाठी जानकी आणि ऋषिकेशला आधार देण्यासाठी सौमित्र आणि अवंतिका घरी येण्यासाठी निघालेले असतात. इकडे जानकी आणि ऋषिकेशचा वनवास चालू होतो. ते दोघेही ओवीला घेऊन आपल्या वनवासाला सुरुवात करतात. परंतु आता
रणदिवे कुटुंबामध्ये एक मोठं संकट उभं राहिलेलं असतं. ते म्हणजे नानांची तब्येत खालावलेली असते. नाना ऋषिकेश आणि जानकीच्या नावाचा जप करत असतात. आता सौमित्र येताच सौमित्राला धक्का बसतो. सौमित्र म्हणू लागतो, नानांची अशी अवस्था असताना तुम्ही मला कळवलंही नाही. नानांना किती त्रास होत आहे, आपण नानांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया. परंतु नाना नकार देत असतात. फक्त ऋषिकेश आणि जानकी एवढंच बोलत असतात. आता नानांचे ते शब्द सौमित्राने ऐकलेले असतात. आता सौमित्र इकडे तिकडे पाहू लागतो. सौमित्राची नजर जानकी आणि ऋषिकेशला शोधत असते, परंतु जानकी आणि ऋषिकेश कुठेच दिसत नाही. आणि म्हणूनच सौमित्र म्हणू लागतो, दादा आणि वहिनी कुठे आहेत? कारण नाना तर दादा आणि वहिनीला आवाज देत आहेत. दादा वहिनी त्यांच्या समोर नाही आहेत आणि म्हणूनच त्यांना कदाचित त्रास होत असेल. तर आता कोणी काहीच बोलत नसतं. तर सौमित्र म्हणू लागतो, काय झाले आई? अगं दादा वहिनी कुठे आहेत? सारंग, अरे तू तरी सांग ना, कुठे आहेत दादा वहिनी? आजी, शरू, अगं दादा वहिनी कुठे आहेत? परंतु कोणी काहीच बोलत नसतं. सर्वजण खाली माना घालून उभे असतात. तर त्यानंतर आता सौमित्र सारंगला म्हणतो, सारंग मी तुला विचारत आहे, दादा वहिनी कुठे आहेत? तर आता सारंग म्हणू लागतो, आपले दादा वहिनी घर सोडून निघून गेलेत. आता हे ऐकल्यानंतर सौमित्र आणि अवंतिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. सौमित्र विचारतो, काय? तर आता सारंग म्हणतो की हो, दादा वहिनी कायमचे घर सोडून गेले आहेत, आता कधीही येणार नाहीत. आता मात्र या गोष्टीवर सौमित्रचा विश्वास बसत नसतो. सौमित्र म्हणू लागतो, सारंग मस्करी करू नकोस, ही मस्करी करण्याची वेळ नाही आहे. कुठे आहेत दादा वहिनी? दादा वहिनी कुठे कामानिमित्त बाहेर गेले आहेत का? आणि ओवी कुठे? ओवीही कुठे दिसत नाही आहे. तर सारंग म्हणतो, सौमित्र मी खरंच सांगत आहे, खरंच दादा वहिनी घर सोडून गेले आहेत. तर आता नक्की का घर सोडून गेलेत? सौमित्राला काहीच माहीत नसतं. सौमित्र म्हणतो, माझे दादा वहिनी असं करूच शकत नाहीत. नानांच्या अशा अवस्थेमध्ये वहिनी त्यांना असं एकटं सोडणारच नाही. नक्कीच काहीतरी घडलं असणार आणि म्हणूनच दादा वहिनी इथून निघून गेले असणार. नक्की काय घडलंय सांग सारंग. तर आता सारंग घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो. जानकी वहिनीनीच नानांना ढकललं आणि नानांनीच ते सत्य सांगितलं. हे ऐकता क्षणी सौमित्राला धक्का बसतो. परंतु एवढं कळूनही सौमित्राचा मात्र जानकीवर पूर्ण विश्वास असतो. सौमित्र म्हणू लागतो, नाही, जानकी वहिनी असं करणं शक्यच नाही, कारण माझा जानकी वहिनीवर हे सगळ्यात जास्त विश्वास आहे. कोणी कितीही सांगण्याचा प्रयत्न करा, नानांनी जरी ते सांगितलं तरीसुद्धा माझा विश्वास वहिनीवर आहे. वहिनी असं कधीही करणार नाही. सुमित्राताई म्हणतात, वा सौमित्र, अरे जन्म देणाऱ्या बापावर तुझा अविश्वास? तर सौमित्र म्हणू लागतो, आई, अगं अविश्वासाचा विषयच येत नाही, कारण माझा जानकी वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. जानकी वहिनी असं काहीही करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. साक्षात देवाने जरी येऊन सांगितलं की हे सगळं काही जानकी वहिनीने केलं आहे, तरीसुद्धा माझा विश्वास बसणार नाही, कारण जानकी वहिनी असं कधीच करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. हे नक्कीच कोणाचं तरी कारस्थान आहे, हे नक्कीच कोणामुळे तरी घडत आहे आणि नानांनी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं काही सांगितलं आहे याची मला पूर्ण खात्री आहे. असं म्हणत आता सौमित्र ऐश्वर्याकडे पाहू लागतो. आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घामाघूम झालेली असते, ती घाबरलेली असते. आता घाबरलेल्या ऐश्वर्याला सौमित्राने बरोबर ओळखलेलं असतं. वकिली पेशा असणाऱ्या सौमित्राच्या नजरेमध्ये ऐश्वर्या काही सुटत नाही. तर आता सौमित्राच्या सगळं काही लक्षात येतं. अवंतिकाही पाहते, तेव्हा अवंतिकाच्याही लक्षात येतं की हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान आहे. आता सौमित्र म्हणू लागतो, आई, अगं तू कोणावर विश्वास ठेवलायस आणि आपल्या दादा वहिनीला घराबाहेर काढलायस? अगं वहिनीने या घरासाठी काय काय केलं आहे हे सगळं काही विसरली आहेस का? वहिनीने या घरासाठी काय नाही केलं हे तू सांगू शकतेस का? अगं गेली 10 वर्ष वहिनी या घरात वावरत आहे. हे घर म्हणजे वहिनीचा श्वास आहे आणि आज त्याच वहिनीला तू घराबाहेर काढलायस का? अगं आज ऐश्वर्या, अवंतिका या घरामध्ये सून म्हणून आले आहेत, परंतु आपल्या घराण्याची खरी लक्ष्मी आपली जानकी वहिनी आहे आणि आज त्याच लक्ष्मीला तू घराबाहेर काढलेस का? तर आता सुमित्राताई म्हणू लागतात, सौमित्र, अरे तुला कळतंय का, तुझ्या वडिलांना तिने चिन्यावरून खाली ढकललं आहे. एवढंच नाही तर नानांना मारण्यासाठी तिने सापही त्यांच्या रूममध्ये सोडला. तर आता सौमित्र म्हणू लागतो, आई, अगं तू कितीही काही सांगण्याचा प्रयत्न कर, परंतु माझा जानकी वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. आई, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, गेल्या 10 वर्षामध्ये जानकी वहिनीने असं कधी केलं होतं का? तुझ्या नानांच्या आजीच्या औषध गोळ्या तिने कधी वेळ चुकवली होती का? अगं तुमच्या वेळे अगोदरच 1-2 मिनटं ती गोळ्या घेऊन तुमच्यासमोर हजर असायची. कितीही कामं असून देत, कितीही बरं नसून देत, परंतु वहिनींनी कधीही तुमच्या गोळ्या, तुमचं औषध पाणी चुकवलं नाही. कायमच तुमची काळजी घेतली आणि त्याच आज जानकी वहिनीवर घर सोडून जाण्याची वेळ आली. आणि कशामुळे? तर आता तू या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून, अगं ऐश्वर्या कशी आहे याचा तू विचार तरी केलायस का? ज्या ऐश्वर्याच्या वडिलांनी, ज्या ऐश्वर्याने
कारस्थानं केली. आत्तापर्यंत नानांना त्रास दिला. एवढंच नाही तर माझ्या आयुष्याची वाताहत करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मला आणि अवंतिकाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. त्या ऐश्वर्यावर तू विश्वास ठेवत आहेस. अगं, काल आलेली ही ऐश्वर्या, की जिला या घरातील कानाकोपऱ्यांमध्ये कुठली वस्तू ठेवली आहे त्याचा अंदाजही नाही. ती सांगूही शकत नाही की कुठल्या खणामध्ये कुठला मसाला आहे, कुठल्या खणामध्ये कुठली वस्तू आहे आणि कुठल्या खणामध्ये तुमची औषधं आहेत. त्या औषधांच्या वेळा तिला माहीत आहेत का? तिने कधी जाणून घेतला आहे का? नाही, कारण तिचा वेळ फक्त कारस्थानं करण्यामध्येच जातो. तिला घरातील कोणाच्या आवडीनिवडी माहीत आहेत का? विचार ना. अगं, आम्ही दीर होतो, परंतु जानकी वहिनीने आम्हाला कधीच दिरासारखी वागणूक दिली नाही, तर तिने अगदी सख्या भावंडांप्रमाणे आम्हाला वाढवलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जानकी वहिनी आम्हाला काय हवं काय नको हे सगळं काही पाहत आले. तर तुझ्यामध्ये आणि जानकी वहिनीमध्ये नक्की आमची आई कोण हे कधीच आम्हाला जाणवलं नाही. कारण ज्यावेळी आम्ही आजारी असायचो त्यावेळी वहिनी आमच्या उशाशी बसून असायची. डोळ्यात तेल घालून ती आमची काळजी घ्यायची. आम्हाला काय हवं काय नको हे मध्यरात्रीही ती जाणायची आणि आम्हाला द्यायची. आणि त्याच वहिनीवर आज तू अन्याय केलायस. आई, तू सगळं काही विसरून गेलीस का गं? अगं, 10 दिवसांच्या पाहुणीमुळे 10 वर्षां ज्या जानकी वहिनीने या घराला सांभाळलं त्या जानकी वहिनीवर आज तू अन्याय केलायस. आई, तू चुकली आहेस. आता एवढं सगळं समजावून सुद्धा सुमित्राताईंमध्ये कुठलाच फरक झालेला नसतो. तर त्यानंतर सौमित्र म्हणतो, सारंग, अरे तू सुद्धा विसरलास का? अरे तुझ्यावेळी मरणाच्या दारात होतास त्यावेळी वहिनी देवासमोर बसून होती. तिने अन्नपाण्याचा त्याग केला होता आणि दादा तुझ्या शोधामध्ये वनवन फिरत होता. आणि आज त्याच दादाला तू इथे असतानाही वनवास करायची वेळ आली. शरू, अगं, तुझा आणि भाऊजींचा घटस्फोट होत असताना कोणी वाचवलं? ही ऐश्वर्या तुम्हा दोघांचा घटस्फोट व्हावा यासाठी प्रयत्न करत होती आणि जानकी वहिनी तुम्हा दोघांचा संसार वाचवण्यासाठी. तेव्हाही तुझ्या लक्षात नाही आलं का गं आपली जानकी वहिनी म्हणजे कोण आहे? अगं, तुला कधी तिने नणंद म्हटलंच नाही. कायम बहिणीप्रमाणे वाढवलं आहे. तुला कुठला पदार्थ आवडतो तो तुझ्या घरापर्यंत आणून पोचवला आहे. कधीही तिने अपेक्षा केली नाही की आपला वंश आपल्याला काय आणून देतील. परंतु तिचे हेच असायचं की शरूताईंना हे पाठवून देते, त्यांना खूप आवडतं. कायमच तिने आमच्याजवळ डबे भरून दिले आहेत. एक वेळा मी तुझ्या घरी येऊन डबे पोचवले आहेत. सारंग, तुला आठवतंय ना? तर आता मात्र सारंग शांतच होतो. कारण सौमित्रेने संपूर्ण कुंडलीच बाहेर काढलेली असते. जानकीने आत्तापर्यंत घरासाठी काय काय केलं आहे या सगळ्याचा पाढा वाचायला सुरुवात केलेली असते. ऐश्वर्या मात्र शांतच असते. तर आता सौमित्रताई म्हणू लागतात, ते काही असो, परंतु यापुढे जानकी आणि ऋषिकेशला या घरामध्ये स्थान नाही. शेवटी ऋषिकेश सावत्र तो सावत्र आणि जानकी अनाथ ती अनाथ. तर आता सौमित्र म्हणू लागतो, नाही, तुमच्यासाठी ती अनाथ असतील, सावत्र असतील, परंतु माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी माझा दादा हा माझाच दादा आहे आणि माझी वहिनी ही माझ्यासाठी माझी बहीण आहे. त्यामुळे माझी वहिनी अनाथ नाही. मी आणि अवंतिका तिच्यासोबत आहोत. तर अवंतिका म्हणते, आई, तुम्ही चुकला आहात. जानकी वहिनीला घराबाहेर काढून तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली आहे. अहो, आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी जानकी वहिनीने काय काय प्रयत्न केले हे तुम्ही पाहिलं आहे ना. सौमीला या घरातल्या बाहेर काढलं होतं. नानांनी या घरामध्ये येण्यासाठी बंदी घातली होती, परंतु जानकी वहिनींनीच मान सन्मानाने आम्हाला या घरात आणलं आहे. या घरात आम्ही आहोत ते फक्त जानकी वहिनींमुळे. तर सौमित्र म्हणतो, आणि यापुढे या घरात असू ते फक्त जानकी वहिनी आणि ऋषीदादा असेल तेव्हाच. आता मात्र सर्वांना धक्का बसतो. सुमित्राताई म्हणू लागतात, सौमित्र, तू हे काय बोलत आहेस? सौमित्र म्हणतो की हो, ज्या घरामध्ये माझे दादा वहिनी नाहीत, ज्या घरामध्ये माझे आधारस्तंभ नाहीत, ज्या घरामध्ये माझ्या दादा वहिनींना स्थान नाही, त्या घरामध्ये हा सौमित्र रणदिवे आणि अवंतिका रणदिवेही राहणार नाहीत. आम्ही आत्ताच हे घर सोडून निघून जात आहोत. ज्या दिवशी माझी दादावहिनी या घरामध्ये येतील त्याच दिवशी मी या घरामध्ये येणार आहे. आई, तू आत्ता जाऊन दादावहिनीला घेऊन यायचं आहे. सुमित्राताई नकार देतात. आता सौमित्र म्हणू लागतो, ठीक आहे आई, दादावहिनी जर या घरामध्ये नसतील तर आम्ही या घरामध्ये पाऊल टाकणार नाही असं म्हणत आता सौमित्र बॅग घेऊन आल्या पाऊली मागे फिरतो. आता अवंतिकाही म्हणू लागते, आई, खरंच तुम्ही चुकला आहात. या गोष्टीचा पश्चाताप तुम्हाला नक्कीच होईल. सौमित्र म्हणू लागतो, आई, जिच्यावर विश्वास ठेवून तू आज जानकी वहिनीला घराबाहेर काढलेस ना, ती ज्यावेळी तिचं खरं रूप तुला कळेल तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा मात्र सगळं काही हातातून निघून गेलेलं असेल. एवढं मात्र कायम लक्षात ठेव. तर सुमित्राताईंच्या डोक्यामध्ये अजूनही प्रकाश पडलेलाच नसतो. कारण ऐश्वर्याची काळी सावली अजूनही सुमित्राताईंच्या डोळ्यासमोरच असते. ऐश्वर्यावर आंधळा विश्वास असतो. त्यामुळे सुमित्राताई कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात. आता ऋषिकेश जानकीच्या मागोमाग सौमित्र आणि अवंतिकानेही घर सोडलेलं असतं. आता मात्र ऐश्वर्याला रान मोकळं झालेलं असतं. संपूर्ण रणदिवे कुटुंबाची सत्ता ऐश्वर्याच्या हाती आलेली असते. आता घराबाहेर पडण्या अगोदरच सौमित्र
नानांना येऊन भेटतो तर नाना जानकी आणि ऋषिकेशच्याच नावाचा जप करत असतात. सौमित्र म्हणू लागतो, नाना तुम्ही असं का केलात माहीत नाही, परंतु मला माहीत आहे की नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असणार. तुम्ही काळजी करू नका. मी दादा वहिनी कुठे गेलेत यांचा शोध घेणार. मी तुम्हाला वचन देतो की मी दादा आणि वहिनीला लवकरच घरी घेऊन येईल. आता मात्र नाना थोडे शांत होतात. सौमित्राच्या बोलण्याचा नानांना आधार वाटत असतो. आता सौमित्र आणि अवंतिका जानकीला शोधण्यासाठी ऋषिकेशला शोधण्यासाठी घराबाहेर पडतात. तर आता सौमित्राला अवंतिका म्हणू लागते, सौमी काही झालं तरी दादा वहिनींचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल, कारण दादा वहिनींनी आतापर्यंत या घरासाठी काय काय केलं आहे हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे. अरे आपल्याला एकत्र आणण्यासाठी दादा वहिनीनेच तर प्रयत्न केले आहेत. दादा वहिनी खरंच देवासमान आहेत आणि आज त्यांनाच वनवास भोगावा लागत आहे. सौमी काही झालं तरी आपल्याला त्यांना शोधायचं आहे. आणि आपली ओवी कुठे असेल? ओवीला काही खाल्लं असेल का? त्यांच्याजवळ पैसे तरी असतील का? आता सौमित्रालाही ऋषिकेश आणि जानकीची काळजी वाटू लागतो. सौमित्र म्हणू लागतो, अवंतिका काळजी करू नकोस. काही झालं तरी आपण आपल्या दादा वहिनींना शोधणार आहोत. आता ऋषिकेश आणि जानकीला शोधण्यासाठी घराबाहेर पडतात. आता ऋषिकेश आणि जानकी यांचा शोध लागेल का? सौमित्र आणि अवंतिकाला ऋषिकेश आणि जानकी सापडतील का? तर सौमित्र आणि अवंतिका ऋषिकेश आणि जानकीला मानसन्मानाने घरी आणू शकतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.